KYCची प्रक्रिया ही अतिशय उपयुक्त ठरणार आहे. आपण ती 31 डिसेंबरपर्यंत मुदत वाढवत आहोत. यांच्या पगारातून ती ट्रेजरीमध्ये म्हणजे सरकारी तिजोरीमध्ये परत घेण्याची प्रक्रिया सुद्धा जवळपास 6-8 महिन्यापासून त्या ठिकाणी सुरू आहे. आणि ज्यांना नवीन सरकारी नोकरी लागते, जशी पोलीस भरती जशी होते किंवा सरकारी नोकरी जशी लागते, तसं ते डॉक्युमेंट त्या विभागाकडे देतात की आता मी या योजनेमध्ये पात्र नाही आहे. आम्हाला ज्या वेळेला सरकारी जिथं नोकरी लागलेली असेल किंवा काय, हे जसं त्यांच्या याच्यावर अपडेट होतात त्यावेळेसपासूनच आपण त्यांचा लाभ देण्याची प्रक्रिया बंद करत असतो. काही अशा केसेस आहेत जिथं घरामध्ये महिलेची अकाउंटच नव्हती आणि त्यावेळेला त्यांनी पुरुषांच्या याच्यावर सुरू केलेलं होतं. नंतर स्वतःची स्वतंत्र अकाउंट आल्यानंतर त्यांनी ते अकाउंट बदलण्याचा सुद्धा प्रयत्न केला की याच्यामधनं लाभार्थी जे जेन्युइन आहेत ते 31 डिसेंबरपर्यंत एकदा KYC झालं की मग याच्यामध्ये अशा पद्धतीच्या कुठल्याही घटना ज्या 6-8 महिन्यापूर्वी झाल्या त्या होणार नाहीत. आणि जे पुरुष लाभार्थ्यांनी काही ठिकाणी जिथं लाभ घेतलेला आहे तिथंही आम्ही व्हेरीफाय केलं आहे. ज्या वेळेला लक्षात आलं त्यावेळेला त्याच वेळेला तिथं त्यांचा लाभ वितरणाची प्रक्रिया ही थांबवण्यात आलेली आहे. आणि ज्यांची नाही तर त्यांना दंड आकारण्याच्या संदर्भातली सुद्धा किंवा त्यांच्याकडनं ती जी रक्कम आहे ती पुन्हा एकदा वसूल करण्याच्या संदर्भामध्ये सुद्धा जो प्रस्ताव आहे, 65 वय च्या पलीकडे ज्या महिला जातात ती दर महिन्याला रिवाईज होत असते. म्हणजे जसं ते 65 वर्षाच्या पुढे जातात तसं ते अपडेट होत जातं. म्हणजे जे ऑक्टोबर महिन्यामध्ये लागू आहे ते नोव्हेंबरमध्ये लागू होईलच अशातला काही भाग नसतो. कागदपत्र गहाळ झाली जसं आपण मगाशी म्हणाला होता, त्यांना कशा पद्धतीने मदत होते? एक तर आपण याआधी बघितलेलं आहे की ज्या वेळेला भूकंपाची असेल, अतिवृष्टी असेल, पुराची ज्या वेळेला परिस्थिती येत असते त्यावेळेला तिथल्या स्थानिक प्रशासन म्हणजे महसूल विभाग जो असतो तो या दाखल्यांच्या संदर्भामध्ये तिथं ते काम करत असतात. कारण तिथले जे म्हणजे अगदी ग्राउंड लेवलला मंडल अधिकारी असतात, तलाठी असतात, यांच्याकडे पंचनाम्यांची नोंद झाल्यानंतर त्या पंचनाम्यांमध्ये तो डेटा येतो की त्यांचं काय त्याच्यामध्ये त्यांनी कागदपत्री कुठली गमावलेली आहेत किंवा काय नुकसान झालेलं आहे. आणि त्यानुसार त्या कागदपत्रांची किंवा त्या दाखले असतील त्याची पुन्हा एकदा नव्याने बनवणं ही सगळी प्रक्रिया ही त्यानिमित्ताने होत असते. म्हणून आम्ही ही मुदतवाढ दिलेली आहे. कारण आता गेल्या महिन्यातच आपल्याकडे ही अतिवृष्टी आणि पूरची परिस्थिती झाली. हा आपण 31 डिसेंबरपर्यंत वाढवलेला आहे. लाडक्या बहिणींसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 3000 रुपये येणार. नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता एकत्रित येण्याची शक्यता. संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत. तर बघा, तुम्हाला आत्ताच ऑक्टोबर महिन्याचा म्हणजे 16वा हप्ता भेटलेला असेल. तुमचा 16वा हप्ता भेटलाय की नाही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सर्वांनी हो म्हणून नक्की सांगा भेटलेला असेल तर. आणि आता तुम्ही 17व्या हप्त्याची म्हणजेच नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत असाल तर बघा, लाडकी बहीण योजनेत महिलांना नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता एकत्रित येण्याची शक्यता देखील आहे. पुढच्या महिन्यात महिलांच्या खात्यामध्ये 3000 रुपये मग जमा होऊ शकतात. म्हणजेच नोव्हेंबरचे 1500 रुपये प्लस डिसेंबरचे 1500 रुपये असे मिळून तुम्हाला 3000 रुपये देखील एकत्रित येण्याची शक्यता आहे. तर तुमचा 16वा हप्ता म्हणजेच ऑक्टोबर महिन्याचा हप्ता तो तुम्हाला नोव्हेंबर महिन्यामध्ये जमा झालेला आहे. म्हणजे बघा, मागच्या 5 ते 6 महिन्यापासून हे लाभ लेट होताना दिसत आहेत. म्हणजे त्या महिन्यामध्ये हा लाभ न भेटता तुम्हाला पुढच्या महिन्यामध्ये पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये हा लाभ भेटतोय. तर बघा, सरकारने कुठेतरी याची 1 तारीख फिक्स देखील करणं गरजेचं आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींना त्या तारखेला पैसे देणं खूप गरजेचं आहे. तुम्हालाही वाटतं का सरकारने 1 तारीख फिक्स करावी? कमेंट बॉक्समध्ये हो म्हणून नक्की सांगा. कारण की लाडक्या बहिणींना 1 तारखेपासून 30 तारखेपर्यंत वाट पाहावी लागते पूर्ण महिनाभर. मात्र सध्या मागच्या 5 ते 6 महिन्यापासून हे वेळेवरती पैसे भेटत नाहीत. म्हणजे त्या महिन्यामध्ये हे पैसे भेटताना दिसत नाहीत. तर पुढच्या महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात हे पैसे भेटतात. लाडक्या बहिणी 1 तारखेपासून 30 तारखेपर्यंत वाट पाहतात. त्याच्यामुळे 1 तारीख फिक्स करणं खूप गरजेचं आहे. तर बघा, आता लाडक्या बहिणींना या ठिकाणी महत्त्वाची बातमी आहे. नोव्हेंबरचा आणि डिसेंबरचा हप्ता एकत्रित मिळण्याची शक्यता आहे. लाडक्या बहिणींना 3000 रुपये एकत्रित भेटू शकतात नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे. बघा, नोव्हेंबर महिना संपायला अवघे 8 दिवस उरलेले आहेत. त्यामुळे नोव्हेंबरचा हप्ता कधी येणार असा प्रश्न लाडक्या बहिणी विचारत आहेत. दरम्यान राज्यात
सध्या निवडणुकांचे वारे वाहत आहे, या काळात पैसे येणार की नाही असा प्रश्न देखील विचारला जात आहे. अशातच आता लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता एकत्रित येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र याबाबत अजून अधिकृत कुठलीही घोषणा जी आहे ती करण्यात आलेली नाही किंवा माहिती देखील देण्यात आलेली नाही. तर लाडक्या बहिणींना डिसेंबरचे आणि नोव्हेंबरचे एकत्रित हप्ते भेटणार का? नोव्हेंबर महिना संपायला अवघे काही दिवस या ठिकाणी राहिलेले आहेत, तरीही अद्याप कोणतीही घोषणा मात्र नोव्हेंबर महिन्याच्या लाभाची करण्यात आलेली नाही. त्याच्यामुळे हाही देखील नोव्हेंबर महिन्याचा हप्ता देखील म्हणजे तुमचा 17वा हप्ता देखील या ठिकाणी लेट होणार की काही, या ठिकाणी अशी पद्धतीची शंका निर्माण झालेली आहे. कारण की बघा, मागच्या 5 ते 6 महिन्यापासून अशाच पद्धतीने सर्व हप्ते लेट झालेले आहेत. त्यामुळे आता पुढच्या महिन्यात 2 महिन्याचे मग हप्ते एकत्रित येणार का असा प्रश्न देखील लाडक्या बहिणींच्या मनामध्ये प्रश्न पडलेला आहे. बघा, 2 ते 3 या ठिकाणी डिसेंबर रोजी नगर परिषदेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे त्याआधी किंवा त्यानंतर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होऊ शकतात. जर निवडणुकीनंतर हे पैसे जमा होणार असतील तर नोव्हेंबर आणि डिसेंबरचा एकत्रित हप्ता येऊ शकतो. बघा, डिसेंबर महिन्यामध्ये 2 ते 3 तारखेपर्यंत या ठिकाणी निवडणुका होणार आहेत. त्याच्यानंतर या ठिकाणी रिझल्ट वगैरे असणार आहे. त्याच्यामुळे मग डिसेंबरचा आणि नोव्हेंबरचा एकत्रित हप्ता देखील तुम्हाला भेटू शकतो. किंवा जर तसे नाही झाले, म्हणजे दोन्ही हप्ते एकत्रित नाहीत आले, तर डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यानंतर मग तुम्हाला या ठिकाणी पैसे भेटण्याची शक्यता असू शकते. कारण की त्याचा वाटपाबद्दलचा GR जो आहे तो तुम्हाला नोव्हेंबर महिन्याच्या एंडिंगपर्यंतच येणं गरजेचं आहे. जर नोव्हेंबरच्या एंडिंगपर्यंत तुम्हाला वाटपाबद्दलचा GR आला तर तुम्हाला हा हप्ता जो असणार आहे मग डिसेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात भेटू शकतो. जर GR नाही आला तर तुम्हाला या ठिकाणी हा लाभ जो आहे म्हणजे 17वा हप्ता जो आहे तुमचा नोव्हेंबर महिन्याचा, मग तुम्हाला या ठिकाणी डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यामध्ये याचं वाटप होऊ शकतं. कारण की त्याचा अगोदर GR देखील येणं गरजेचं आहे. मात्र याबाबत अजून देखील कुठलीही अधिकृत घोषणा जी आहे ती करण्यात येत नाही, परंतु लवकरच याची घोषणा होण्याची शक्यता देखील या ठिकाणी आहे. तर बघा, लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळवण्यासाठी तुम्हाला सध्या KYC करणं खूप गरजेचं असणार आहे. तुमची KYC झाली की नाही सर्वांची कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी नक्की सांगा. आणि KYC करताना तुम्हाला अजून देखील काय एरर येतोय का, जसं की OTP न येणं, आधार क्रमांकाबद्दल असेल किंवा तुमचा आधार नंबर जो आहे लाडकी बहीण योजनेच्या पात्र यादीमध्ये नाही, असा देखील बऱ्याच लाडक्या बहिणींना एरर या ठिकाणी येत आहे. तर लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळवण्यासाठी तुम्हाला KYC करणं गरजेचं आहे. तुमच्या KYC साठीची मुदत सध्या वाढवून देण्यात आलेली आहे. सध्या ही KYC ची मुदत जी आहे ती 18 नोव्हेंबरपर्यंत होती, परंतु सध्या तुम्हाला 31 डिसेंबरपर्यंत तुम्ही सध्या KYC जी आहे ती करू शकतात. जर तुम्ही KYC केली नाही तर तुमचे त्यानंतरचे 1500 रुपये भेटण्यासाठी या ठिकाणी म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा प्रत्येक महिन्याचा लाभ भेटण्यासाठी या ठिकाणी प्रॉब्लेम येऊ शकतात. बघा, तुम्ही पात्र असेल तर तुम्हाला या ठिकाणी पैसे भेटू शकतात. मात्र तुम्हाला KYC जी आहे ती करणं गरजेचं आहे तुमचे वेळेवरती पैसे भेटण्यासाठी. त्यासोबत तुम्हाला जर या ठिकाणी तुमचा लाडकी बहीण योजनेचा प्रत्येक महिन्याचा लाभ वेळेवरती भेटावा असं वाटत असेल तर ही KYC करणं गरजेचं आहे. कारण की प्रत्येक महिन्यामध्ये जी आहे सरकारमार्फत पडताळणी करण्यात येते आणि KYC झाल्यास या ठिकाणी संपूर्ण लाडक्या बहिणींची पडताळणी करण्यासाठी मग या ठिकाणी लेट होणार नाही. म्हणजेच तुमचा प्रत्येक महिन्याचा लाभ जो आहे तो तुम्हाला मग वेळेवरती भेटणार आहे. तर KYC जी आहे अजूनपर्यंत 1 कोटीपेक्षा जास्त लाभार्थी महिलांची KYC करणं बाकी आहे. यामध्ये ज्या महिलांचे पती आणि वडील हयात नाहीत अशा महिलांचा देखील समावेश आहे. त्यांच्यासाठी आता नवीन KYC प्रोसेस सुरू करण्यात आलेली आहे. बघा, त्या लाडक्या बहिणींसाठी GR देखील आलेला आहे आणि त्या GR मध्ये म्हटलेलं आहे की ज्यांचे पती किंवा वडील हयात नाहीत त्यांनी त्यांचं जे प्रमाणपत्र आहे ते या ठिकाणी अंगणवाडी सेविकांकडे जमा करायचं आहे. मग त्यानंतर जिल्ह्याच्या ठिकाणी आणि नंतर राज्याच्या ठिकाणी अशा पद्धतीने या ठिकाणी जमा होईल आणि त्याच्यानंतर त्या लाडक्या बहिणींची KYC देखील पूर्ण होणार आहे. परंतु ज्यांना ऑनलाईन KYC करायची आहे म्हणजेच पती किंवा वडील हयात नसतील तर त्यांचा आधार क्रमांक कुठला टाकायचा हा ऑप्शन मात्र वेबसाईटवरती ऑनलाईन सध्या उपलब्ध करून देण्यात आलेला नाही. त्या लाडक्या बहिणींना आता सध्या ऑफलाईन पद्धतीनेच KYC करणं गरजेचं आहे. परंतु ऑफलाईन पद्धतीने करण्याच्या अगोदर स्वतः लाडक्या बहिणींची KYC ऑनलाईन करायची आणि त्याच्यानंतर या ठिकाणी पती किंवा वडिलांचं जे पण डॉक्युमेंट असतील ते त्यांना ऑफलाईन पद्धतीने लाडकी बहीण योजनेसाठीचे KYCचं अंगणवाडी सेविकांकडे या ठिकाणी जमा करायचं आहे.
तर ही नवीन प्रोसेस जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे. त्यामुळे आता त्यांची KYC होईपर्यंत वेळ देखील लागणार आहे. यामुळे KYC करण्यासाठी मुदतवाढ जी आहे तुम्हाला देण्यात आलेली आहे आणि ती 31 डिसेंबरपर्यंत सध्या करण्यात आलेली आहे. तर बघा, आता लाडक्या बहिणींसाठी अजून एक मोठी या ठिकाणी बातमी आहे. लाडक्या बहिणींचं सर्वात मोठं टेन्शन जे आहे ते आता दूर झालेलं आहे. स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी या ठिकाणी दिलेली आहे. ती म्हणजे स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणींचा मोठा संभ्रम दूर केलेला आहे. ती म्हणजे योजना तुमची कधीही बंद होणार नसल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. ते एका सभेमध्ये बोलत होते. त्यांनी एकदा या ठिकाणी पुन्हा एकदा सांगितलेलं आहे की ही योजना बंद होणार नाही, त्यांच्याकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना खूप मोठा दिलासा देखील भेटलेला आहे. तर बघा, तुमची योजना कायमस्वरूपी सुरूच राहणार आहे. ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांचा प्रत्येक महिन्याचा लाभ जो आहे तो तुम्हाला भेटत राहणार आहे. तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे. नोव्हेंबर महिन्याचा लाभ तुम्हाला कधी भेटणार आहे? एक तर तुम्हाला या ठिकाणी डिसेंबर महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात हा लाभ भेटू शकतो. जर नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये तुम्हाला लाभ नाही भेटला तर पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे डिसेंबर महिन्यामध्ये तुमचा हा लाभ जाऊ शकतो. आणि डिसेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात हा जर लाभ भेटला नाही तर डिसेंबरचे आणि नोव्हेंबरचे दोन्ही एकत्रित पैसे भेटण्याची देखील शक्यता असू शकते. तर संपूर्ण माहिती आपण बघितलेली आहे. हा व्हिडिओ नक्की लाईक करा. पुढील सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.